आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग 34। तर बघा, प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न पहिला, भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनण्याचा मान कोणी मिळविला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रीती रजक। प्रश्न दुसरा, मानवी मेंदू ऑक्सिजनशिवाय डॅश डॅश जिवंत राहू शकतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 4 ते 6 मिनिटापर्यंत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने राष्ट्रीय काउन्सिल फॉर सायन्स म्युझियमच्या सहयोगाने डॅश डॅश येथे उपप्रादेशिक विज्ञान केंद्र स्थापित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोलापूर। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना डॅश डॅश असे म्हणतात किंवा त्यांना काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कुंड असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या बाजूने मालवण व वेंगुर्ल्याच्या मध्ये नुकतेच बांधलेले विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, प्रश्न क्रमांक 5चं उत्तर बघण्या अगोदर माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की आपले व्हिडिओ खूप मेहनतीने आपण बनवत असतो, तर सर्वांनी लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। पटापटा सर्वांनी व्हिडिओ लाईक करा। तर बघा, प्रश्न क्रमांक 5चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिंधुदुर्ग आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 7 बघा, लष्करी उपकरणाच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणूक करार भारत आणि कोणत्या देशात मस्कत येथे करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ओमान आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था डॅश डॅश येथे स्थापित केली गेली आहे किंवा कोठे स्थापित केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई येथे स्थापित केली गेली आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणत्या संयुगामध्ये उष्णता मूल्य कमी असते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लाकूड आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्साईड ब्रेटेन चाचणी लूप सुविधा डॅश डॅश येथे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बेंगलुरू। प्रश्न क्रमांक 11 बघा, जठर रसात आढळणारे आम्ल कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हायड्रोक्लोरिक आम्ल आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित आणण्याचे कारण काय आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बारमाही नद्या। प्रश्न क्रमांक 14 बघा, कोणत्या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 252व्या इतिहासात सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तन्मय अगरवाल। प्रश्न क्रमांक 15 बघा, भारतीय घटनेचा कोणता अनुच्छेद सर्व भारतीय सेवांना हाताळतो? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अनुच्छेद 312। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर माझी पुन्हा विनंती आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व परीक्षांचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील। तर सर्वांनी आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून टाका। प्रश्न क्रमांक 16 बघा, खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा आणि वाक्य बघा काय आहे? श्रीराम महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी झाला। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संयोग चिन्ह। प्रश्न क्रमांक 17 बघा, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा।
अर्जुनाने उभय सैन्याची पाहणी केली आणि तो कृष्णाला म्हणाला. तर बघा प्रश्न क्रमांक 17व्याचं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 18वा बघा, योग्य पर्यायाची निवड करा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी क्रियापद. प्रश्न क्रमांक 19, दिलेल्या शब्दगटातून विरोधार्थी शब्द ओळखा. ऊन, रखरखीत आणि याचा विरोधार्थी शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सौम्य. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. शिक्षकांनी हाक मारली आणि सर्व मुले जमा झाली. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 21 बघा, क्रियापदाचा प्रकार ओळखा. आजोबांनी नातवाला कथा सांगितली. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए द्विकर्मक. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे एकवचन आणि अनेक वचनातील प्रत्यय सारखे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पंचमी. प्रश्न क्रमांक 23 बघा, खालील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा. घरातला एवढा पसारा बघून मी चकित झाले. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी थक्क होणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24 बघा, खालील शब्दाचे लिंग ओळखा. नर्तिका. तर बघा मला तर वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी काय करायचं आहे, मला लगेच आत्ताच्या आता कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 25, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तू अधिक सराव केला असतास तर स्पर्धेत नक्की जिंकला असताच. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संकेतार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 26, खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. किती छान आहात तुम्ही सगळेजण, तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उद्गार चिन्ह. प्रश्न क्रमांक 27 बघा, खालील शब्दाची विभक्ती ओळखा आणि शब्द काय दुकानात. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सप्तमी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, खालील वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा. आणि बघा सदा सर्वदा हा शब्द काय तर अधोरेखित केलेला आहे आणि वाक्य बघा काय, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए क्रिया विशेषण अवयव. प्रश्न क्रमांक 29, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, हा अभंग डॅश डॅश यांनी रचला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तुकाराम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, शिपाई शूर होता, या वाक्यातील शूर हा शब्द डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विशेषण.